संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। तुझी सेवा करीन मनोभावेवो माझे मन गोविंदे रंगलेवो नवसिये नवसिये माझे नवसिये वो पंढरीचे दैवते विठ्ठले नवसिये वो बाप रखुमा देवी वरु विठ्ठले वो चित्त चैतन्य चोरुनी नेले वो नवसिये नवसिये माझे नवसिये वो पंढरीचे दैवते विठ्ठले नवसिये वो विठ्ठल तुझी सेवा करीन मनोभावेवो माझे मन गोविंदी रंगलेवो नवसिये नवसिये माझे नवसिये वो पंढरीचे दैवते विठ्ठले नवसिये वो। आपण सर्वजण या भव्य अशा मंडपाच्या खाली वारकरी शिक्षण संस्था किंवा पूर्वी जे भगवान श्रीकृष्णजींचे सद्गुरू होऊन गेले त्यांचं नाव दिलेलं आहे सांदीपनी गुरुकुल संस्था, त्या संस्थेचा हा तपपूर्ती सोहळा आहे। दीप हा प्रकाश देत असतो, सम्यक दीपन ज्या संस्थेमध्ये आहे असं हे काय गुरुकुल आहे। विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये भक्ती ज्ञान वैराग्याचा सम्यक प्रकाश ज्या संस्थेमध्ये टाकला जातो आहे अशा प्रकारचं सार्थ हे नाव आहे। आणि या संस्थेचे जे काय चालविणारे माझे गुरुबंधू परमस्नेही परमश्रद्धे हरिभक्तीपरायण श्रीयुत तांगडेजी महाराज एकच वाक्य उच्चारेन, जीना उसका भला जो छात्रों के लिए जिए। विठ्ठल विठ्ठल आळंदी संस्थेमध्ये मला जे मिळालं ते सगळ्यांनाच तिथं जाता येईल असं नाही, म्हणून या परिसरातील किंवा जिथून जिथून इथं ही लहान मुलं येतील त्यांना संस्काराची शिदोरी मिळावी, आपल्या भारतीय संस्कृतीचं त्याचबरोबर वैदिक संस्कृतीचे जे ग्रंथ आहेत त्यातल्या त्यात वारकरी प्रस्थान, ज्ञानदेवी गाथा, एकनाथी भागवत किंवा संस्कृत ग्रंथ म्हटलं तर श्रीमद भगवद्गीता, या गीता ग्रंथाचं संहिता, त्याचं अन्वयार्थ भाव अशा प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचावं या दृष्टीने अतिशय हृदयापासून। आणि या संस्थेचा आरंभ करण्यापूर्वी परिसरामध्ये अनेक वर्षे त्यांनी या समाजाची सेवा केलेली आहे, पण आता बरोबर इथं स्थायिक झाल्यानंतर 12 वर्षे पुरी होत आहेत, त्यामुळे या ठिकाणी ही या संस्थेमध्ये जी उभी आहेत एवढीच काय मुलं असतील नाही, अजूनही शिकून गेलेली माझी मुलं आहेत, तर ह्या सगळ्या आता सध्या सांदीपन गुरुकुलातील या तुळशीच्या रोपांचं दर्शन घेऊन धन्यवाद म्हणजे धन्य झालो असं म्हणायला हरकत नाही। विठ्ठल अशा अनेक संस्था आळंदीमध्ये आहेत, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये आहेत। त्या पाटोदेच्या पूर्वेला गणेश लिंबा गणेश उलट झाला, तिथंही महाराजांचं नाव मला काय ध्यानात नाही, जगदाळे परमश्रद्धे जगदाळे महाराज अशाच प्रकारे वेळ देऊन संपूर्ण वेळ आयुष्याची खर्च करून कुठं असं क्वचित एखाद्या वेळेला असं बोलावलं तर जातात, नाहीतर विद्यार्थी हेच त्यांचं सर्वस्व, त्यांना सोडून असं बाहेर कुठं जात नाहीत।
मला वाटते मकरंदवाडीला नाही हो तिथं ह्या बाजूला वाजवणारे जे होते श्री भरतजी यांच्याच हाताखाली शिकले. ते आता मला मगाशी दाखवलं याच्यामध्ये यूट्यूब का काय त्याच्यामध्ये महाराजांनी दाखवलं. म्हटलं वा कमाल आहे. तेव्हा अशा प्रकारे ही संस्था आणि त्या संस्थेच्या तपोपूर्तीच्या दृष्टीने हा दिव्य अशा प्रकारचा भव्य अशा प्रकारचा हा सप्ताह, त्या सप्ताहासाठी महाराजांच्या बरोबर एका दुसरं नाव घ्यायचं तर परमश्रद्धेय श्री भोर महाराजजी, तालुक्यातील अनेक अशा प्रकारचे त्यांचे सगळे सहकारी मिळून हा सप्ताह काय करतायत. ती एक आनंद आहे. जसं सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला. राम महाराज त्यांचेच विद्यार्थी आहेत, वा संस्थेचे अध्यक्ष. हो म्हणजे महाराजांचीच. आता सध्या या संस्थेचा भार ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेला आहे परमश्रद्धेय राम महाराज महाराजांचेच विद्यार्थी. असे कितीतरी विद्यार्थी त्या बीडच्या स्टेडियममध्ये माझ्या कीर्तनामध्ये महाराज बसले होते, पण त्यांच्या विद्यार्थ्यांनीच ते कीर्तन असं साजरं केलं होतं. अशा प्रकारे आपल्या या भारत देशाचं हे वैशिष्ट्य आहे की या देशामध्ये हा ऋषीमुनींचा साधू संतांचा जसा हा देश आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना घडवणाऱ्यांचा देखील देश आहे. विठाला 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 म्हणून एकच वाक्य उच्चारतो, हा कार्यक्रम स्तुत्य आणि वंद्य आहे. विठाल विठाल एक हिरवा असा दगड मेंढपाळाला सापडला आणि तो दगड त्याने शेळीच्या गळ्यात बांधला, मेंढीच्या. पण रत्नपारखी तिकडून येत होता. त्या रत्नपारख्याने ओळखलं हे काय नुसता सामान्य दगड नाही. म्हणे हा दगड देता का? म्हणे माझ्या मेंढीच्या गळ्यात भगवत नाही तुम्हाला. नाही म्हणे तुम्ही म्हणाल ते. म्हणे 25 रुपये द्या. त्यांनी त्या काळात 25 रुपये दिले आणि त्या दगड तो मळीन होता त्याला त्यांनी घासलं पुसलं आणि बघितलं तर तो दिव्य अशा प्रकारचा हिरा निघाला की त्याची किंमत होणार नाही असा हिरा निघाला. पण त्याच्यावर जेव्हा संस्कार केले आणि संस्कार करून बाजारामध्ये आला, अनेक पैलू पाडलेले हिरे त्याच्यापासून तयार झाले. तसं हिऱ्यांना पैलू पाडणारी ही संस्था आहे. विठाल तेव्हा महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ भगवत भक्तांना या सप्ताह तपोपूर्तीसाठी आमंत्रित केलेले आहे. आज मी एक पुणे जिल्ह्यातला बारामती तालुक्यातला खेडेगावातला माणूस तुमच्या पुढे उभं केलेला आहे. आज कीर्तनना लयच भारी झाला असं तुम्ही म्हणावं, असं बोलायला कोणाला येतंय. पण तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा. खालून तुम्ही जर काय कृपा कटाक्ष टाकला तर काहीतरी टूटं फुटं मोडकं तोडकं मी बोलू शकेन. बघूया कसा तुम्ही कृपा कटाक्ष टाकता. आणि ही संस्था असल्यामुळे परिसरातली काय भवादृशाशी श्रोते आहेत. आणि दुसरी गोष्ट, आज हा जागर काल्याच्या आदला दिवस असल्यामुळे मला हा अभंग घ्यावा वाटला. एकूणच या संस्थेने महाराज आणि महाराजांच्या सहकार्याने परिसराची मनोभावे सेवा केलेली आहे. त्याच्यामुळेही मला हा अभंग घ्यावा असं वाटला असेल. आपल्या सर्वांची चीफ ऑफ ज्ञानोबराय आहेत, त्यांचा हा अभंग आहे. ज्यांचा अभंग आहे त्यांच्याबद्दल काय बोलणार, थोडंसं बोलतो. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर ज्यांची धवल कीर्ती आणि तीही अजरामर आहे, जे विठोबाचे प्राणसखे आहेत, साधकांचे मायबाप आहेत, योग्यांची माऊली आहेत, भूतलावर प्रगट झालेले कैवल्याचे पुतळे आहेत, अशा मृदू शब्दात आणि कोमल भावनेने सर्व संत ज्यांचा वस्तुनिष्ठ गौरव करतायत ते ज्ञानोबा या सर्वांच्या श्रद्धेचे आणि आवडीचे होण्याची जी अनेक अनेक कारणे आहेत त्यापैकी महत्वाचे कारण आहे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी. विठाल त्यांच्या या ज्ञानेश्वरी ग्रंथाने बहुतेक सर्वांना वेळ लावलेला आहे. या ग्रंथामध्ये जो रसभावाचा विचार आलाय त्याने आधुनिक साहित्यिकांना मोह पाडलेला आहे.
या ग्रंथामध्ये भक्ती ज्ञान वैराग्याचं जे निरूपण आहे त्याने वारकऱ्यांना वेळ लावलेला आहे. या ग्रंथामध्ये अध्यात्माचं श्रवण आहे, त्यांनी जिज्ञासूंना खेचून घेतलेलं आहे. आणि आत्मसंयम योगो नाम षष्ठोध्याय, हा 6व्या अध्यायाने तर योग्यांना पागल करून सोडलेलं आहे. अशेष शब्द ब्रह्म हे जसं गजाननाचं मूर्त स्वरूप आहे, श्रीमद भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांची जशी वाङ्मय मूर्ती आहे त्याप्रमाणे माझे म्हणत नाही, आपले ज्ञानोबा वाङ्मय स्वरूप आहे. काय असेल व या ज्ञानराजाचं वाङ्मय स्वरूप? ज्ञानदेव वैष्णव मोठा, हा मोठा वैष्णव निवृत्तीनाथादी संतांच्या सह आषाढी वारीला पंढरपूरला पायी जात असेल तेव्हा तोंड बंद करून असं मुक्यासारखा जात असेल का? नाही. किंवा अलीकडे काय तुळशी माळा धारण करूनही बाथरूममध्ये आंघोळ करताना काही तुळशी माळवाले सिनेमातली ग्राम्य गीतं गुणगुणताना दिसतात. असलं काय म्हणत जात असतील काय? छे छे छे. पंढरपूरला पायी जात असल्यामुळे जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझ वाचून केशवा आणून आवडे, हा अभंग गात जात असतील. पंढरपूरला जात असल्यामुळे निरखित निरखित गेली हा अभंग म्हणत असतील. माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेगिन गुढी, पंढरपुरा नेगिन गुढी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. पंढरपुरा नेगिन गुढी, पंढरपुरा नेगिन गुढी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. माझे जीवीची आवडी. पंढरपूरला पायी जात असताना असे अभंग गात जात असल्यामुळे पायाच्या ठिकाणी अभंग गाता शोभून दिसते. हृदयातल्या कप्प्यातलं गुह्य ज्ञान त्यांनी अखिल विश्वाकरता खुलं केलं. मग हृदयाच्या ठिकाणी सिद्धानुवाद असलेला अमृतानुभव शोभून दिसतो. 18 अध्यायांची ज्ञानदेवी, पहिल्या अध्यायापासून 9व्या अध्यायापर्यंतचा जो पूर्वखंड आहे हा ज्ञानोबरायाच्या शरीराचा उजवा भाग आहे. 10व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंतचा उत्तरखंड हा यांच्या शरीराचा डावा भाग आहे. ज्ञानदेवीमध्ये आलेला जो रसभाव विचार आहे तो ज्ञानोबरायांच्या शरीरातला ताकदीचा, माझ्याकडे बघू नका, समर्थापासून ज्ञानोबरायांच्याकडे ताकदीचा परिपुष्ट भाग आहे. असं आहे महाराज. सांख्य योगो नाम द्वितीयोध्याय आणि कर्मयोगो नाम तृतीयोध्याय. हे त्यांचे गुडघ्यापर्यंत सहज पोहोचणारे आज अनुभव. मी एवढा वाकलोय, अजून विधभर खाली गुडघा आहे, पण त्यांचे सहजपणे पोहोचलेले हे आज अनुभव आहेत. आतमध्ये मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, नाभीच्या खाली ही 3 कमळ, त्याच्यावर इथं आतमध्ये अनुहत चक्र, कंठाच्या इथं विशुद्ध चक्र, भ्रुवरमध्ये इथे आज्ञाचक्र ही पिंडातली चक्र, आणि आतमध्ये श्रीहाट, गोल्हाट, भ्रमर, गुंपा, त्रिकूट आदी करून ब्रह्मरंध्रापर्यंतची आतली ही कमळ चक्र सगळी विकसित झालेली. आणि त्यांचा सहज अनुभव, म्हणून तर योग्यांची माऊली, सहज अनुभव त्यांना आहे. भक्ती हेच त्यांचं सरळ नाक नासिक आहे. अध्यात्म हे त्यांच्या कानाच्या श्रवणाच्या ठिकाणी शोभून दिसतं. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हे ज्या ग्रंथाचं ध्रुवपद आहे तो हरिपाठ त्यांच्या श्रीमुखाच्या बाबतीत शोभून दिसतो. दृष्टीच्या बाबतीत आंधळ्या असलेल्या चांगदेवाला जिच्या जोरावर त्यांनी डोळस करून सोडलं, ती चांगदेव 65 या ज्ञानराजाची नुसती नाही,
चिन्मय दृष्टी आहे. शिवोनी पृथ्वीवरी जड दगडापासून ते शिवतत्वापर्यंत एकच चिन्मयता, एकच संविती पसरलेली आहे. आणि याच चिन्मय दृष्टीने हा ज्ञानराजा अखिल विश्वाकडे पाहत आहे. 17व्या अध्यायात काहीतरी ओवी आहे म्हणतात, जन्मतेने प्रसंगे स्त्री देह शिवणी अंगे तेथून जन्म आघवे सोळे कीजे. या ओवीला समोर ठेवून ज्ञानोबा या नुसते नाही नैष्ठिक ब्रह्मचारी, पण मला हे मान्य नाही, हे ब्रह्मचारीच नाहीत. ज्ञानोबरायांचे उपासक मला मारायलाच उठतील असं ऐकून. पण खरंच एक मुलीला जन्म दिल्यावर त्याला ब्रह्मचारी म्हणतील का? नाही. यांनी एका कन्येला जन्म दिला. कोणती कन्या? ओवी नावाची. तसं पाहिलं तर अंबेजोगाईच्या मुकुंदराजांनी तिला जन्म दिलाय, पण त्यांच्या नावावर ती खपलीच नाही. प्रसिद्ध भंगवाणी तुकयाची ओवी श्री ज्ञानेशाची. म्हणून ज्ञानोबरायांना जेवढी ओवी जमली तेवढी जगात कोणालाही जमली नाही, जमणार नाही. म्हणून नाथ महाराजांनी असं लिहूनच ठेवलं, ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी त्याने अमृताची ताठी जाण नरोटी ठेवली. आपण सगळे ज्ञानेश्वरी वाचणारे आहात. ही ज्ञानोबरायांची लाडकी कन्या आहे. कुठं कुठं ही खेळकर स्वभावाची दिसून येते ज्ञानेश्वरीमध्ये, कुठं अल्लड स्वभावाची दिसून येते, साहित्याला समोर ठेवून लालित्यपूर्ण दिसून येते, तर अध्यात्माला समोर ठेवून गंभीर स्वरूपाची दिसून येते. जेव्हा शांतरस असतो ना तेव्हा ज्ञानराजाची लाडकी कन्या प्रमेयाबरोबर झिम्मा खेळते, हास्य रसाच्या वेळेला पिंगा घालते, वीर रसाच्या वेळेला सिंह गर्जना करीत उड्या मारायला लागते. पण करुण रस असतो ना तेव्हा बिचारी उदास होऊन बसते. गुरुभक्तीचं वर्णन करायला लागली की गजगतीने हत्तीच्या गतीने चालते. अहिंसेचं वर्णन करू लागली की हंस गतीने चालू लागते. अध्यात्म ज्ञान नित्यत्व असं एखादं 13व्या अध्यायातलं पद आलं. अशा ओव्या वाढतात. अशा ओव्या वाढल्या की तिची जीवलग मैत्रीण गीता देवी आणि ही ज्ञानदेवी ह्या दोन्हीमधलं अंतर वाढायला लागतं. पण किती अंतर वाढलं तरी व्यासांचा मागोवा घेत भाष्यकारांना वाट पुसत आपली जीवलग मैत्रीण गीता देवी हिला ही शोधूनच काढते आणि पदाची कोर न संडी हे खरं करून दाखवते. विठाला कधी कधी सिद्धांताच्या पुष्टीकरता उदाहरणा मागून उदाहरणं, दृष्टांता मागून दृष्टांत देत पळतच सुटते. काही वेळेला गूढार्थाच्या खोलीमध्ये लपून बसते, ते बाहेर यायचं नाव घेत नाही. भक्तीच्या उद्यानात प्रेमाच्या परमप्रेमाच्या झोपाळ्यावर बसून देवभक्तांचं गीतही गाते. 4 बंधू असावे, जुना काळ असावा आणि थोरल्या भावाला लहान मुलगा असावा. आता 2 चाकी 4 चाकी आल्या, पण पूर्वी एवढे काय नव्हती वाहनं. मग तो थोरल्या भावाच्या छोट्या बाळाला त्याचा धाकटा चुलता, आता अंकल म्हणतात, खांद्यावर बसून गावभर फिरवून आणत असे. तसं सध्या ज्ञानोबरायाच्या या ओवी नावाच्या कन्येला सगळ्यांनी अंगा खांद्यावर खेळवलेलं आहे. कुणी घरगुती कुटुंबियापासून ते राजकारण्यापर्यंत, गरिबापासून श्रीमंतापर्यंत, मूर्खापासून म्हणत नाही, अडाण्यापासून ते विद्वानापर्यंत आणि ब्रह्मचार्यापासून ते संन्यासापर्यंत. असा प्रसंग निघाला आणि त्याला अनुकूल मराठी माणसाच्या मुखातून ही ओवी बाहेर पडली नाही असं होणारच नाही. त्या प्रसंगातलं काय कळत नसलं ना, आणि बराच वेळ बैल माणूस म्हणतो, नाही तर काय जेथीचा जो गौरवणेने तया स्थिती भिंगुळवाणे असंच दिसतंय बरं का. हे विठालं लांबवत नाही मी जास्त. निसर्गताच या कन्येला वेदार्थाचं सौंदर्य लाभलेलं आहे, सगळ्या शास्त्रार्थाचा अंगराग लाभलेला आहे. शब्द अलंकार आणि अर्थालंकार असे 2 अलंकार आहेत. शब्दालंकार ह्या ज्ञानोबरायाच्या कन्येचा गळा आहे आणि अर्थालंकार तिच्या गळ्यातलं गंठन आहे, नेकलेस. विठाल शब्दाच्या बाबतीत दरिद्री असलेल्या माझ्याकडून ज्ञानदेवीचं हे तुटपुंज वर्णन आहे. अजून अमृतानुभवाचं काय असेल हो, गाथेचं काय असेल, हरिपाठ ग्रंथाचं, चांगदेव 65चं काय असेल. आणि हे ग्रंथ म्हणजेच हा ज्ञानराजा असंही कुणी समजायचं कारण नाही. जसं किरणाकडून सूर्य मोजता येत नाही
तरंग लाटेकडून अटलांटिक मोजता येत नाही, परमाणूकडून पृथ्वी मोजता येत नाही, त्याप्रमाणे हे ग्रंथ म्हणजेच हा ज्ञानराजा असंही कोणी म्हणायचं कारण नाही. पुन्हा जर हा ज्ञानराजा बोलायला बसला तर वेगळीच शब्दसृष्टी असेल. म्हणून ज्ञानोबरायासारख्या संतांच्याकडे प्रत्येकाने नेहमीच विशाल दृष्टिकोनातून पाहत जावं. ते बोलत कसे असतील, हावभाव कसा करत असतील, पोशाख डिरेस कोणता घालत असतील, करायचे काय. तुका म्हणे नको वरपंग देवा, अशा महात्म्यांच्याकडे वरपंगाकडे पाहून पंगाने पाहून मग अशा साधू संतांची महावैष्णवाची आवड काय आहे, अभिरुची कशात हे पाहत जावं. काय असेल व यांची आवड. आम्हावडे नाम घेता, आम्हावडे नाम घेता, आम्हावडे नाम घेता, आम्हावडे नाम घेता. तोही पिता संतोषे, तोही पिता संतोषे, तोही पिता संतोषे, तोही पिता संतोषे, तोही पिता संतोषे. उभयता एक, उभयता एक पिता संतोषे, तोही पिता संतोषे, तोही पिता संतोषे. एक चित्ता उभया आम्हा आवडे नाम घेता, तोही पिता संतोषे. साधू संतांना नाम आवडते, नाम प्रिय ते साधू संत आहेत. काम क्रोध प्रिय कोण आहेत हे कीर्तनात मला कशाला सांगायला होता, काय गरजही नाही त्याच्यावर बोलायची. 3 वर्गच सांगतो मी, अनेक असले तरी 3च सांगतो. परमार्थ करण्याची अथवा नामस्मरण करण्याची संधी प्राप्त झाली तरी देखील जो परमार्थ करीत नाही त्याला स्वैर संसारी असं म्हणत जावं. विठ्ठल विठ्ठल हा एक वर्ग झाला. दुसरा वर्ग, त्याला नाम घ्यावं लागतं. प्रसंगी इंद्रियांना नियमित, इंग्रजी शब्द काय कंट्रोल आहे, संयमित करून त्याला नाम घ्यावं लागतं. प्रत्येक इंद्रियाला तो विनंती करतोय, प्रार्थना करतोय. सगळ्यांना पाठ आहे वाचेला. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. मना तेथे धाव घेई ये, मना तेथे धाव घेई मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई. राहे विठोबाचे पायी, 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 राहे विठोबाचे पायी. डोळे तुम्ही घ्या रे, तुम्ही घ्या रे. राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी, राही विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी. डोळे तुम्ही घ्या रे तुका, डोळे तुम्ही घ्या रे तुका.
करणारा वर्ग आहे. म्हणजे घ्यावं लागतं याला साधन म्हणतात. पण संत महात्मे घेत नाही, त्या स्वैरच्या वर्गात बसत नाहीत. घ्यावं लागतं या साधकाच्या वर्गात बसत नाही. यांचं काय वर्णन आहे? न करिता पांडवा भजन झाले. काय गोड शब्द आहे. न करिता पांडवा. आपल्याला भजन तर करावं लागतं. भजन बंद तर पडतं आणि बंद पडलेलं सुरू तर करावं लागतं. त्यांचं भजन बंद तर नाही आणि सुरू तर करावं लागत नाही. काय कसं असेल हे? ज्ञानदेवीमध्ये चला. घोष ध्वनी नाद आकारू जयाचे भुवन गा ओंकारू तोही मी गा. घोष म्हणजे चाललाय जय घोष, स्थूल अर्थ नाही. घोष म्हणजे परावाणी, ध्वनी म्हणजे पश्यंती, नाद नाद काय कळलं नाही मला. नादात काय, सामान्य माणसाला खरंच नादात काय कळत नाही. उठल मी काय म्हटलं, राम कृष्ण हरी. हा आकार, नादाला इथं आकार मिळाला. आकार म्हणजे वैखरी. कबीर महाराजासारखे सांगतात, प्रथम राम रसना शिव. पहिल्यांदा या वैखरीने सपाटा सुरू करा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. कोटपर्यंत आपोआप कंठातलं सुरू होत नाही तोपर्यंत पुढं जायचं, आगावपणा करायचंच नाही, इथंच टिकून राहायचं. मग ते म्हणतात द्वितीय कंठ लगाय. मग इथून पुन्हा खाली आलं कंठामध्ये. इथं खूप कष्ट घ्यायचे. मग इथलं पक्व झालं की हृदयातलं सुरू होतं. तृतीय हृदय ध्यानधर. हृदयातलं पक्व झालं की चौथे नाभ मिलाय. नाभ म्हणजे बेंबीपासून मूलाधार चक्रापर्यंत परावाणीचा प्रांत आहे. आता वैखरीचं प्रमाण काय? वैखरीचं प्रमाण आहे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. इथं मध्यमेचं सरसर विचार करा उठा उठी नामधारा विठोबाचे, नामधारा करती विठोबाचे. फिट प्रमाण. नामधरा कंठी विठोबाचे. मध्यमेचं प्रमाण एक माझी आपले मोडकी तोडकी. रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराता रे, हृदय मंदिरी स्मराता रे. रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराता पश्यंतीसाठी प्रमाण. स्मराकार्य हे क्रियापद आल्यामुळे. आणि पुढे परावानेसाठी सदा नाम घोष. सदा नाम घोष करू हरी कथा सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरि कथा सदा कृष्ण समाधान. सदा नाम घोष करू हरि कथा सदा कृष्ण समाधान. तेरे सदा चित्ता समाधान. तेरे सदा चित्ता समाधान. तेरे सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्धन डोलता तो. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्धन डोलता तो. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता
आनंद निर्भर डुलतो. घोष म्हणजे परावाणी. परेहुनी परत घर तेथे राहून परावाणीमध्ये जेव्हा हे महात्मे जातात तेव्हा त्यांना भजन करावं लागत नाही. यावेळचे उद्गार आहेत, राम हमारा जप करे हम बैठे आराम. भजन तर चालू आहे करावं त्याला न करिता पांडवा. भजन झाले. काय त्यांची स्थिती असेल. एक मुसलमान बादशाह असा दरबार सुटला होता दुपारचा आणि तिकडून फकीर बाबा येत आहेत, मस्त फकीर. आणि विचारलं माझ्या घरी येता का. वायुसी जैसे कही बिढार एके ठाई नाही. चल आज तुझ्या घरी व्यवस्था लावली त्या फकीराची आणि सांगितलं दुपारचा दरबार उरकून येतो, मग तुमच्या संगतीत नमाज पडू, सत्संग लुटूया. गेला बादशाह. दुपारचा दरबार उरकला. संध्याकाळी आला आणि काय फ्रेश म्हणता की तुम्ही. ताजा तवानं झाल्यानंतर एका नोकराला सांगितलं, उस रूम में जो आवलिया बैठे है उसको नमाज के लिए बुलाव. आता तो नोकर गेला आणि त्या फकीराला म्हणू लागला, सरकारने आपको नमाज के लिए बुलाया है. तर तो म्हणाला, ऐसा कैसा रे तेरा मूर्ख बादशाह, बेवफूक कही का, जो नमाज पढ़ता है चला जा यहाँ से, मैं नहीं आऊंगा. आता त्याने जसं ऐकलं तसं इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्या मालकाला जाऊन सांगितलं. बादशाह कच्च्या कानाचा नव्हता. ज्या अर्थी फकीर असं बोलतोय त्या अर्थी काहीतरी तथ्य आहे त्यात, आपण जाऊन विचारू. बादशाह गेला, लोन मुजरा केला. बाबाजी नमाज पढ़ना बेवफूकी है, मूढ़त्व है, मूर्खपन है. फकीर म्हणतो नहीं तो क्या. बाबाजी आप ऐसा क्यों बोल रहे, नमाज तो पढ़ना चाहिए. फकीराने दिलेलं उत्तर गोड आहे, अरे भाई आप अल्लाह को भूलते हैं इसलिए आपको नमाज पढ़ना पड़ता है. हम कभी भूलते नहीं तो नमाज पढ़ने की क्या जरूरत. विठाल विठाल सावध ऐका, मी कोणाच्या आवाजात बोलायला लागलो. ज्याला विसर पडतो त्याला आठवावर यावं लागतं. आम्हाला कधी विसर पडतच नाही आहे. विठाल विठाल वैकुंठवासी पांडुरंग चरण लीन नाव घेत नाही. देगलूरकर महाराजांचा आवाज होता. उद्या त्यांच्या नातूंचं म्हणजे परमश्रद्धे श्री श्री चैतन्यजी महाराजांचं त्या कीर्तन आहे. विठाल विठाल अशा प्रकारे नामस्मरण करणं ज्यांच्या जीवनाचा, सेवा करणं ज्यांच्या जीवनाचा स्थायी भाव आहे, निसर्ग झालेला आहे. सेवा कोण करतो यावर सेवा करणाऱ्याची उंची अवलंबून असते. इथं सेवा करणारे ब्रह्मज्ञानवाले नाहीत, व्यवहार विदे व्यवहार ज्ञानवाले नाहीत, अस्ति ब्रह्मेती चेदवेत परोक्ष ज्ञानवाले नाहीत. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे.
सहज मी आंधळा गा निज निराकार पंथी. आंधळा कोणाला म्हणतो? ज्याला काही दिसत नाही. जगात दोन आंधळे आहेत, एक निकृष्ट आंधळा, दुसरा उत्कृष्ट आंधळा. नाशवान वस्तू, नाशवान वस्तूने भरलेल्या जगाशिवाय दुसरं काय दिसत नाही हा निकृष्ट आंधळा, आणि एका भगवंताला सोडून दुसरं काय दिसत नाही हा एक्सलंट ब्लेंड उत्कृष्ट आंधळा. विठ्ठल विठ्ठल. त्या आंधळ्याची स्थिती पुढे सांगितलेली आहे. वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिसे तेथे. वृत्ती पूर्ण गळून, पिकलेलं फळ कसं गळून पडतं तशी वृत्ती गळून पडलेली आहे. देहसंबंधी पदार्थांना माझं म्हणत नाही ते या देहाते म्हणे मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथ. अदृश्यतेची झाले का हे दृश्य. जे दृश्य जगत त्याची आटणी झाली. एवं वस्तूशी जाणो जाता, जाणण्याची वस्तू तत्वता. मग जाणणे आणि जाणता काहीचा वरे. हे अशी एक स्थिती आहे की ज्या स्थितीमध्ये जीवच शिव होतो, उपासकच उपास्य होतो, भक्तच देव होतो. आणि या संबंधीचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाने संपन्न जगात जेवढे ज्ञानी आहेत त्या सर्व ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे. तुम्हायसे तुम्हा ज्ञानदेव म्हणते. म्हणून ज्ञानोबरायांना शोभल अशा प्रकारची थोडीशी अल्पशी प्रस्तावना मी जास्त वाढवत नाही करायला लागलो. जगात 3 सुख आहेत आणि 4 पुरुषार्थ आहेत. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. सुखात 3 प्रकार आहेत. एक भोगाचं सुख भुक्ती सुख आहे, दुसरं मोक्ष सुख म्हणजे मुक्ती सुख, आणि तिसरं आहे भक्ती प्रेम सुख. तर यामध्ये माणसाने मनुष्य देहामध्ये यायचं. ममय वांशो जीव लोके, भगवंताचा अंश म्हणून घ्यायचं. अविनाशी भगवंताचा अंश म्हणून घ्यायचं. आणि अविनाशी भगवंतापुढे जाऊन विनाशी पदार्थ मागायचे. ही कुठली बुद्धिमानी. विठ्ठल विठ्ठल. म्हणून नरदेहात आलेल्या माणसाने कमीत कमी मोक्ष सुखाला तर प्राप्त व्हा. बरं, एखादा मोक्ष सुखाला प्राप्त झाला तर काय, मुद्दलालाच मुद्दल आहे. ते नवीन काय प्राप्त झालं, हृदय स्वयंभची असे. जेवढं पेरलं तेवढं जर वर्षानंतर हाताला लागलं बियाला बी. काय व्यापारामध्ये 5 लाख घातले, 5 वर्षे व्यापार केला आणि खाली 5 लाखच उरले. मुद्दलाला मुद्दल. काय गाजल काय, त्याला शहाणा म्हणत नाही, मूर्ख म्हणत नाही. पण भांडवलच घालून बसला तर मग मात्र काय वाट्याला काय येतं, मूर्ख. तसं मोक्ष सुखाला प्राप्त न होता भोग सुखाला जे प्राप्त होतात त्यांना मूर्ख म्हटले. जे मोक्ष सुखाला प्राप्त होतात त्यांना शहाणाही म्हटलं नाही, मूर्खही म्हटलं नाही. आणि दोन्ही सुखांना डावलून भक्तिप्रेम सुखाला प्राप्त झाले त्यांना मात्र काय म्हटलेलं आहे, शहाणा म्हटलेलं आहे. म्हणून मोक्ष सुखाला प्राप्त न होता भोग सुखाला प्राप्त होणारा परमार्थातला असो नाही तर व्यवहारातला असो त्याला मूर्खच म्हटलेलं आहे. परमार्थातलंच उदाहरण देऊ. शरणाला तुझ मूर्ख विभीषण. माम एकम शरणम व्रज ह्या श्लोकाला समोर ठेवून शरण आला तूच येतपर्यंत बसतोय बरोबर. पण मूर्ख का म्हटलेलं आहे, मागू नये ते बिभीषणाने मागितलं की जी लंका मागितली आता ती टिकली का, राहिली का शिल्लक. म्हणजे नाशवान सोन्याची लंका मागितली. म्हणून नामदेवराव म्हणतात देवा तुझ्या भक्ताचं तुला महत्व असेल. मी बोलू का, मनसी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाणा. म्हणून भोग सुखाकडे वळायला नको महाराज. पण एक यातली गंमत सांगू का, सामान्य माणूस भोग सुखातूनच बाहेर निघणं अवघड आहे. मोक्ष सुखाला बाहेर प्राप्त होणं तर त्याहून अवघड आहे.
ती डिग्री असते ना, तरतम भाव आपल्या संस्कृतमध्ये, इंग्रजीत त्याला डिग्री म्हणतात. पॉझिटिव्ह, कम्पॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. तसं भोग सुखातून बाहेर निघणं दुर्लभ आहे, मोक्ष सुखाला प्राप्त होणं दुर्लभ तर आहे, आणि भक्ती प्रेम सुखाला प्राप्त होणं दुर्लभतम आहे. विठ्ठल विठ्ठल. सामान्य मनुष्य भोग सुखातूनच बाहेर निघणं अवघड आहे, मोक्ष सुख तर फार दूरची बात आहे. गल्लीतूनच बाहेर पडणं अवघड आहे, दिल्ली तो बहुत दूर है. विठ्ठल. सांडणे मांडूनी डावली जो, हे भोग सुख आणि मोक्ष सुख डावलायच्याच लायकीची आहेत, म्हणून जो डावलतो. जुना श्लोक आहे, बुभुक्षुरपी दृश्यते रोके मुमुक्षुरपी दृश्यते. एक बुभुक्षून दुसरा मुमुक्षू, म्हणजे एक भोगाकरता वखवकलेला वर्ग आहे, तर दुसरा मोक्षाकरता हापापलेला वर्ग आहे. मस्ती खालच्या ओळीत आहे, भोग मोक्ष निराकांक्षी. निर म्हणजे नाही, आकांक्षा नाही, भोगाची आकांक्षा नाही, मोक्षाची आकांक्षा नाही. अभंगातलं प्रमाण समाधीच्या अभंगात, नलगे मज भुक्ती नलगे मज मुक्ती, ज्ञानोबरायांच्या मुखात. आणि त्यांच्याच मुखातली 12व्या अध्यायातली ओवी, जयाचे आवडी केले मजशी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी त्याजिले कुळ. हे डावलून जो पुढे गेलेला आहे, असा एखादा विरलोपी विरळाच महामानव असतो. म्हणून त्या ठिकाणी भक्तिप्रेम सुखाला प्राप्त झाला. शहाणा तो धनी घेतो, सोपे आहे सर्वाहुनी, सोपे आहे सर्वाहुनी, सोपे आहे सर्वाहुनी, सोपे आहे आता भक्तिप्रेम सुखाची कथा चांगली आहे महाराज. एक ओवी सांगायला लागलो, काय काय ओव्या असे आहेत महाराज. म्हणून जे ज्ञानेश्वरी वाचत नाहीत ते करंट्या कपाळाचे. विठ्ठल विठ्ठल ज्या दिवशी एकतरी ओवी अनुभवे, एकातरी ह्या ओवीचं महत्व कळेल, धाय मोकलून माणूस नाही रडला तर काय म्हणाय. अरे बाप, काय एक त्याच्यामध्ये एक एक ओव्या असे, अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि साजिरेपणाचा लाभही मिळे, तरी स्वतरंगाची मुकुळे तुरुंबुका पाणी. मराठीत अर्थ सांगतो मराठी माणसापुढे. अटलांटिक समुद्र आहे, त्याला आपला पाणीपणा तर टाकता येणार नाही. पाणीपणा न टाकता जर लाटांचा आनंद उपभोगता येत असेल तर कान उपभोगावा. बोलू तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ओवी पाठ करून अगोदर सांगत होतो, पण औरंगाबादला आंधळी महाराज आरगडे महाराजांनी कीर्तनाला नेल्यावर तिथं ते वेरूळ लेणी आहेत ना, तिथं एकच डोंगर आहे, एकच मोठा त्या डोंगरात दगड आहे, त्याच दगडाचं देऊळ कोरलेलं आहे, त्याच दगडाचा देव आहे, त्याच दगडाचा पुजारी आहे, आणि त्याच दगडाची पूजेची सामग्री आहे. देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. ऐसे मीच होणी पांडवा करती माझी, देव होऊन देवाची सेवा. आता ज्ञानोबरायांचं कुळ कसं आहे, कुळ हे पावन कृष्ण नामे. कृष्णमूर्ती समोर आहे, तिचं अर्चन म्हणजे पूजा चालू आहे ज्ञानोबरायांची. आणि चिंतनाची लय नाही लागली तर ज्ञानोबराय कसले महाराज, आणि एकाएकी त्यांची पूजा करता करता तार लय लागलेले. आपण खेडेगावातली काही शिकलेली माणसं म्हणतात हे ट्रान्समध्ये गेले, तसं त्या ठिकाणी लय लागली. त्यावेळेला काय महाराज तिथलं वर्णन असं आहे, अष्टसात्विक भावाले, रोमांचेन चमत्कृता तनुरियम भक्त्य मनोनंदितम प्रेमाश्रूणीच भूषयंती वदनम कंठम गिरो गदगदा. नकशिकांत ज्ञानोबरायांच्या अंगावर रोमांच आलेले आहेत, भक्तीच्या आनंदाने मन तर झालेले. दोन्ही डोळ्यातून झरझर झर असे नयनम गलद अश्रू धारया, नयनी नीर लोटे, अश्रू यायला लागलेले आहेत आणि कंठ सद्गदित झालेला आहे. त्यावेळेला मुक्तीर द्वारी चतुर्विधापी दास्याय लोल, चारी मुक्ती यांच्या पुढे असे आषाढ भूतीने इकडून सलोकता
आणि समीपता माता मावल्यांचा ड्रेस साड्या वगैरे नेसून असे हात जोडून उभे आहेत आणि इकडून स्वरूपता आणि सायुज्यता असे उभे आहेत. सलोकता समीपता म्हणतात माऊली अर्धा तास तर झाला असेल उगी आम्ही बघतोय आमच्या दखल घ्याल की नाही. समीप स्वरूपता आणि सायुज्यता म्हणतायत किती वेळ आम्ही उभं राहायचं काहीतरी विचारा कधी आला. आता ज्ञानोबरायासारखे महात्मे उत्तर काय देतात नास्माकं क्षणमात्रमप्यवसरः कृष्णार्चनम कुर्वताम. कृष्णमूर्तीची अर्चना पूजा करत असताना जी आम्हाला चिंतनाची लय प्राप्त झाली त्यामध्ये तुमच्याशी बोलायला एक क्षण देखील आम्हाला वेळ नाही. तिथं दखल घेणार कान विचार कटायचं बघा माझ्या दारातून सायुज्य मोक्षाला एक कटायचं बघा म्हणणाऱ्यांच्या मुखातला सेवेचा अभंगाचा पहिला चरण उद्गार आहे. तुझी सेवा करीना मनोभावे 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 सेवा करीना मनोभावे तुझी सेवा करीना मनोभावे तुझी सेवा करीना मनोभावे माझे मन गोविंदी रंगले माझे मन गोविंदी रंगले नवसिये नवसिये माझे नवसिये 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 माझे नवसिये माझे मन गोविंदी रंगले माझे मन गोविंदी रंगले नवसिये नवसिये प्रस्तावना उरकून आपण अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत आलेलो आहोत. यातलं मनोभावे शब्दाखाली 2 रेखा अधोरेखित करा म्हणतात. मनोभावे सेवा करीन म्हणजे सकाम भावाने करणार नाही निष्काम भावाने करीन. मनोभावे सेवा करीन म्हणजे दांभिकतेने करणार नाही निर्दंभ स्थितीत येऊन सेवा. आणि मनोभावे सेवा करीन म्हणजे अशुद्ध मनाने करणार नाही शुद्ध मनाने करीन. विठ्ठल विठ्ठल. सेवा ही सकाम भावाने नको निष्काम भावाने सेवा झाली पाहिजे. आता महाराज परमार्थातलं कबीरांची सुपुत्र कमाल त्यांचं परमार्थातलं रामनामाचं असून कबीरांना जर खपलं नाही सावध आहे का तिथं व्यवहारातली आपली इच्छेची अपेक्षेची सकाम भावाची भगदाडच्या भगदाड खिंडार तिथं कशी खपतील. विठ्ठल कबीर महाराज घरी नाहीत कमाल घरी आहे आणि तिळा एवढी जागा नाही असा महारोग झालेला आहे गलित कुष्ठ. बाबा मी वैतागलो उपाय केले पण बरा होत नाही रोग. तुम्ही मला याच्यातून मुक्त करा नाहीतर गंगेत उडी घेऊन जीव देणार आहे. कमालानं सांगितलं बाबा नाहीत घरी. अरे अरे पतित पावन नव्हेसे म्हणून जातो मागा. पण त्याचं विव्हळणं कुंथनं रडणं पाहून कमलालाच दया आली. अहो बाबा थांबा नसेनच का माझे बाबा घरी मी आहे की त्यांचा सुपुत्र. त्यालाही थोडं बरं वाटलं. मग कमलाने काय केलं मोठं पूजेचं तामण घेतलं त्यात काशी असल्यामुळे गंगेचं तांब्याभर पाणी ओतलं पिकलेली पिवळी जर्द तुळशीची 3 पानं घेतली प्रत्येकावर राम राम असं 3 राम नामं अंकित केली लिहिली आणि त्या तामणातल्या पाण्यात टाकले आणि तुळशीचं रामनामाची ती पानं असे हलवलं आणि ते पाणी त्याला प्याय दिलं असता तिळा एवढी जागा नव्हती. पाणी प्याल्यानंतर तिळा एवढा गलित कुष्ठ महारोग राहिला नाही. नाचती आनंद कल्लोळी उड्या मारतच तो निघून गेला. कमाल म्हणू लागले रामनामामध्ये एवढी शक्ती आहे येऊ दे बाबांना सांगू. आणि तो महारोगी दुरुस्त होऊन गेला आणि थोड्या वेळानं कबीर महाराज आले. हा पळतच बाबा बाबा अरे काय झालं सांग. म्हणे अजब पण सांगशील की नाही. ती स्कॉर्पिओ इंडिका वगैरे गाड्या पंक्चर झाल्यानंतर स्टेपनीचं चाक कसं उपयोगाला येतं तसा आला तर होता तो तुमच्याकडे पण गैरहजेरीमध्ये मी थोडा आगाऊपणा केला तुमच्या. काय घडलं तर सांगशील की नाही.
म्हणे तो वैतागून परत चालला होता. मी म्हटलं थांबा. मग मी तो थांबल्यानंतर पूजेचं तामण घेतलं, त्याच्यामध्ये तांब्याभर पाणी ओतलं, पिकलेली तुळशीची 3 पानं, त्याच्यावर राम 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 असं लिहिलं आणि ते रामनामाचं गंगेचं तुळशीचं पाणी प्याय दिल्यानंतर त्याचा सगळा रोग गायब झाला. सोन्यासारखा देह चमचमायला लागला. कमलाला वाटलं होतं आता आपले वडील शाबासकी देतील, पण त्यांचा क्रोधाचा पारा जो चढला तो मंद्र सप्तकापासून 4 सप्तकापर्यंत. कमाला, आज तू कमाल केलेले, आताच्या आता माझ्या समोरून तुझं तोंड काळं कर आणि बोंबलत कुठे की पान परा गुटखा खात भटकू नकोस, तीर्थामध्ये संतांच्या संगतीतच हिंड रहा, काहीतरी गलती झाली चला. पण तो फिरत असताना असं त्याच्या मुखामध्ये त्याचं बोल नाही. भ्रमंस तीर्थेषु ददर्श चैकता कश्चिन महात्मा अमले तुलसी दले आलिख्य रामंतु तदर्घ वारिना करोति रुग्णान शतशो निरामयात. संस्कृत किती सोपं आहे. का संस्कृत शिकत नाहीत लोक मला कळत नाही. एकदा तीर्थेषु भ्रमण, एकदा तो तीर्थामधून फिरत असता. कश्चिन महात्मा, कोणी एक महात्मा, अमले तुलसी दले, पवित्र अशा तुळशीच्या पानावर रामम आलिख्य राम लिहून तदर्घ, ते राम नामाचं पाणी त्याने खाली पाण्यामध्ये टाकलं, गंगेच्या पाण्या तदर्घ म्हणजे खाली सोडलं. वारिणा, त्या रामनामाच्या पाण्याने करोति रुग्णान शतशो निरामयात, शेकडो रोग्यांना दुरुस्त केलं. हे गंगेच्या काठावर कमालाला हे दृश्य दिसलं आणि त्याला कळालं की आपल्याला काय चुक. परत आला आणि बाबांचे पाय धरले. बाबा, पुन्हा रामनामाचा मी दुरुपयोग करणार नाही. मग काय तुला घटना काय दिसली? बाबा, तो गंगेच्या काठावर एक महात्मा होता, त्याच्यापुढे शेकडो असे महारोगी होते, पण त्या महात्म्याने एवढ्या रोग्या करता काय केलं, गंगेचं पाणी घेतलं, एकच तुळशीचं पान घेतलं, त्यावर एकच रामनाम लिहिलं आणि त्या एक रामनामाच्या तुळशीच्या गंगेच्या पाण्याने तेवढे शेकडो रोगी दुरुस्त केले. तू काय म्हणे, मी एक रोगी दुरुस्त करण्याकरता दुसऱ्या 2 रामनामाचा दुरुपयोग केला. अशी गलती पुन्हा करणार. आपण संगती अशी लावली असते बरं का. हे कमालाचं काय सुद्धा चुकलं नाही. 3 रामनामा घेतली ना, त्या महारोग्याचा एका तुळशीवरच्या रामनामाने आध्यात्मिक ताप घालवला, दुसऱ्याने आदिदैविक आणि तिसऱ्याने आदि भौतिक. ही संगती आपण लावत बसला असतो. पण तो कबीरांचा धारवाडी काटा होता, तिथं एवढं देखील चाललं नाही. मी NCC मध्ये नॅशनल कॅडेट कोअर कमांडर होतो. अकलूजला सदाशिव माने विद्यालय, ती निरा नदी आहे. अकला दिवस पलीकडं, नदीच्या पलीकडं टार्गेट ठेवलेलं आणि त्या टार्गेटमध्ये आउटर मॅकपाय, इनर बुल असे भाग, जेवढी आत गोळी लागेल तेवढी मार्क जास्त. आणि इकडं नदीच्या काठावर पालतं झोपायचं आणि ती रायफल अशी धरायची. पण आता असं हलून चालत नाही. असं इथं सुद्धा बोट हलते माझं. इतकी स्थिर पाहिजे. थोडी हल्ली तर टार्गेटपासून फरलांगभर गोळी लांब जाते. हो, चालत नाही तिथं. तसं या ठिकाणी परमार्थातलं रामनामाचं एवढं असून कबीरांना खपलं नाही. पण माफ करा, मी म्हटलो आपली व्यवहारातली अपेक्षेची, सकाम भावाची, इच्छेची भगदाडच्या भगदाड खिंडार हित कशी खपतील. विठाल परमश्रद्धे स्वामी रामसुखदासजी महाराजांचं वचन आहे. त्याला कधीतरी परमार्थी माणसात ही मस्ती यावी. मुझे कुछ नहीं चाहिए और मेरे लिए तो कुछ नहीं चाहिए. विठाल सकाम भावाने नाही, निष्काम भावाने करीन. दंभाने नाही, निर्दंभ स्थितीत जाऊन सेवा करीन. आता दंभ माहीत आहे, दंभ कशाला म्हणतात? तसं नसताना तसं दाखवायचं, याला म्हणायचं दंभ. म्हणजे काय? भिंग देवनी या कमाविले मोती, पारखिया हाती घेताने. मोत्यात 2 प्रकार. एक स्वात्याम सागर शुक्ती संपुटगतम तन मौक्तिकम जायते. स्वाती नक्षत्राचा पाऊस चालू आहे, समुद्राच्या काठावर शिंपलं आहे आणि त्या शिंपल्यामध्ये तोंड उघडं असेल, पाणी जर घुसलं स्वाती नक्षत्राचं, त्याच्यापासून तोंड मिटतं आणि मोती जे तयार होतात ते पाणीदार आणि किंमतवान असतात. पण अभ्रकाची पुटं देऊन कारखान्यात जे मोती तयार करतात ते मोती पेटीमध्ये भरतात. ते मोतीवाले आले इकडे ह्या संगमनेरमध्ये एका आळीला गल्ली, घ्या मोती. कसे? 50 रुपयाला 25. आता 50 रुपयाला एक तरी मिळेल का मोती, खरा मोती? का तर ही अभ्रकाची काय पारखिया हाती, परीक्षावंत हातात देखील धरणार नाही. त्याप्रमाणे आपण
दंभाने भक्ती करतो का? श्रुतीस्मृतीचा अर्थ जाणून ज्यांचं आचरण अनुभव आहे त्या संतांना आपलं पटावं लागतं, त्याला त्यांनी मान्यता द्यावी लागते, तर ते आपलं खरं असतं. म्हणून त्या ठिकाणी दंभाने चालत नाही. याला मी उदाहरण द्यायला लागलो. गालात ही दोन प्रकार मोत्यासारखे. एक सूर्यनमस्काराचा व्यायाम करून योगासन करून कसलेला गाल वेगळा, आणि दुसरा गाल फुगी होऊन सुजलेला, किंवा व्यायाम नाही काय नाही होय पाप्याचं पितरण, त्यामुळं मेद येऊन वाढलेला गाल वेगळा. हे गालात जसे दोन प्रकार. म्हणून तुकोबारायांचं वचन आहे सकाम लोकांना, उगीच नका गाल सत्य तरी भरा माल. आमचं कण्हेरी तुम्हाला माहित आहे, ऐकून तर असाल. परमगुरू मामासाहेब वर्षातून 2दा तिथे येत असत. वडाच्या झाडाखाली त्यांनी भक्ताय से जाना जे देही उदास या अभंगावर कीर्तन केलं, आणि ती कीर्तन ऐकून माझे गुरुवारी वैकुंठवासी काळेबाबा महाराज म्हणाले, मामा आज तुम्ही सगळी भक्तांचीच लक्षणं सांगितली. म्हणजे अभंगच तसा होता, बोवा नाही ते बोवा म्हणायचे. बरं मग त्यांनी सांगितलं आज जो तो संत म्हणून घेतोय ह्या लक्षणाने युक्त आहे का? तेव्हा मामासाहेबांनी दिलेलं उत्तर गोड आहे. बोवा ही सगळी सूज आहे, बाळशाचा पत्ताच नाही. विठ्ठल त्याप्रमाणे आपला सुजेचा परमार्थ आहे का बाळसेदार परमार्थ आहे. तेरी बी चुपन मेरी, ज्यानं त्याने तपासून घ्या. विठ्ठल विठ्ठल. मी शुद्ध मनाने सेवा करीन, अशुद्ध हे मुलगा कसा वाजवतोय तशी. विठ्ठल विठ्ठल. भरतजी यांचेच भाऊ. विठ्ठल विठ्ठल. अशा मुलांना जन्मदात्री आई वडील ते सुद्धा त्यांनाही वंदन करू. विठ्ठल शिकवणाऱ्या गुरुवर्यांना पुन्हा वंदन करू. विठ्ठल याचा अर्थ तुम्ही माझ्या नजरेतून दोघं सुटला असं नाही बरं का. प्रकाशजी शेळके काय त्यांचं बी म्हणजे असं वाटतं की एखादी चाल काढून द्यायची आणि ह्यांनी म्हणतच राहावं, ह्यांनी वाजवतच राहावं. कीर्तन काय नेहमीच ऐकतो. विठ्ठल विठ्ठल. मी सेवा शुद्ध मनाने करेन, अशुद्ध मनाने करणार नाही. कसं आहे महाराज, आपल्याकडे तुका म्हणे देवा माने ऐसी करू सेवा, स्वामीच्या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. लक्ष्मणजी सेवा करतात रामरायाची, भरतजी, पण कधी कधी लक्ष्मणजी मनाला आवडेल अशी करतात, पण भरतजी सदैव रामरायाला आवडेल अशी सेवा करतात. अशी मनोभावी सेवा का चालली? माझे मन गोविंदे रंगले ओ. आता रंग काय महाराज, मनाला एक एक आहे का? कुणाच्या मनाला तपाचा रंग आहे, कुणाच्या मनाला योगाचा आहे, कोणाच्या मनाला कर्माचा रंग आहे, कोणाच्या मनाला दंभाचा रंग आहे, कोणाच्या मनाला सत्तेचा रंग आहे. रंगच रंग आहे. पण इकडं मात्र आपल्याकडे एकच रंग आहे, एक पांढरा रंग आहे. किंवा तुमच्या वर्गात तुमच्या विभागात घेतलं तर तुमच्याकडे बी एकच आहे, पण इकडं मात्र चित्र वस्त्रांचा रंग आहे. हे कशासाठी घेतलं? समाजातल्या लोकांना वेगवेगळा रंग आहे, पण भक्त संत लोकांना तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग, बैसला भंग एक रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी रंगलेला. आता ज्यांच्या मनाला गोविंदाचा रंग लागलेला आहे, थोडंसं तिकडं जाऊ. वेळ झाली काय? तिकडं चर्चा चालली नाही ना? विठ्ठल विठ्ठल. तर असं आहे, रंग लागला तिकडं जाऊ. उद्धवा हो, कारण उद्धवाला भगवान सापडले टेरेसवर. म्हणे देवा रडतो, रडू नाही तर काय करू, येतो म्हणालो पुन्हा गोकुळात गेलो नाही. सगळे विरहाने दुःखी आहे, जातोच का त्यांचं सांत्वन करायला? उद्धवजी म्हणाले जातो. आता उद्धवला तिथं पाठवून सिद्धो बनवायचा होता,
म्हणजे बृहस्पतीचे शिष्य होते. ब्रह्मज्ञानाच्या या बाबतीत काय कमी नव्हती, पण भक्तीचा रंग लागायचा होता. म्हणून गेले उद्धवजी. सुरुवातीला सत्कार वगैरे झाला, बोलणं झालं, मग उद्धवजीने आपल्या कामाला सुरुवात केली. कृष्ण भगवंताच्या विरहाने तुम्ही दुःखी आहात असं मी ऐकतो. हो आणि खरी गोष्ट, आम्ही दुःखी आहोत. त्याचं काय एवढं, आपलं मन आहे ना, ते मन त्या परमतत्वाच्या ठिकाणी लावा. तिथं का मन एकाग्र झालं की कृष्णाच्या विरहाचा विसर पडेल. हे कोणाला विचारलं होतं, बोलत होते विशाखाजी. विशाखाजी म्हणतात मन लावता येईल, पण असलं तर लावता का, नसल्यावर काय. बरं मन काय 10-20 असतात का, एकच. उधो मन नाही 10-20, एक हो सो गया श्याम संग को आराध्य. एकच मन होतं, ते श्याम कन्हैयावरून निघून गेलं. मनच नाही तर अमनस्क स्थितीमध्ये कोणतं मन कुठं लावाय सांगता. विशाखाजींनी निरुत्तर केलं. पुन्हा ललिताजीकडे मोहरा वळाला. ललिताजी, कृष्ण विरहाने तुम्ही दुःखी आहात, आणि खरी गोष्ट आम्ही दुःखी आहोत. मग त्याचं काय, हृदयामध्ये त्या परमतत्वाला साठवा. मग हृदयामध्ये ते साठलं की कृष्ण विरहाचा विसर पडेल, एवढं दुःख होणार नाही. त्यावेळेला ते म्हणतात, तांब्या असतो ना उद्धवजी, त्याच्यामध्ये शुद्ध गाईचं तूप जर भरलेलं आहे तर पूर्ण भर, ते काढल्याशिवाय दुसरं काय वस्तू भरता येईल का. तसं आमच्या हृदयाची पहिलीच एक जणांनी जागा जर रिझर्व केली तर कोणतं परमतत्व कुठं साठवायला होता. त्या ललिताजी म्हणतायत, नाही न रहियो हृदय ठौर, नंद नंदन अच्युत कैसे आणि उर और. तो नंद नंदन कृष्ण कन्हैया इतका हृदयात ठासून भरलेला आहे. आता हृदयात जागा नाही तर कुठलं परमतत्व काढलं, कुठल्या हृदयात साठवाय सांगता. ललिताजींनी निरुत्तर केलं. उद्धवजी म्हणतात, हे खालचे कर्मचारी असतात ना, असेच अडवतात, एवढे द्या तेवढे द्या. वरचे ऑफिसर चांगले असतात. हो, त्यांच्यानं म्हणजे वरचं म्हणजे कसं, सूर्यदेवाचं आता ऊन आहे ना, त्या उन्हामध्ये सुद्धा आपण कितीतरी वेळ काम करू शकतो, पण उन्हाने तापलेली फरशी वाळू थोडंसुद्धा चालू देत नाही. त्या तापलेल्या फरशी वाळूसारखे खालचे कर्मचारी असतात. एवढं वरचे ऑफिसर चांगले असतात. काय उपमा काय दिली. तसं आता यांच्या नादी नको, राधाजींच्याकडेच मोहरा वळू. आणि राधाजीला बोलू लागले, राधाजी आप श्रीकृष्ण विरह अग्नि में जल रहिए, क्रियापदच पुरं होऊ दिलं नाही. राधाजींनी उद्धवाच्या तोंडावरच हात ठेवला. बस 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 उद्धवजी, आपको किसने भड़का दिया है कि मैं कृष्ण विरहाग्नि में जल रही हूँ. नहीं नहीं, मैं तो मेरे बाएं बाजू कृष्ण का दर्शन करती हूँ, दाहिने बाजू कृष्ण को देखती हूँ, सामने पीछे सृष्टि के कण कण में मैं कृष्ण को देखती हूँ. उद्धव, तेरा कृष्ण दूसरा होगा, वो दूसरा होगा. विठ्ठल त्याला वृंदावनी ते गीत राधाजीने म्हणायला सुरुवात केली. श्याम कुंज बन जमुना श्यामा, श्याम गगन गन घटा छाई है, सब रंगों में श्याम भरो है, लोग कहत यह बात नहीं. श्याम कुंज बन जमुना श्यामा, श्याम गगन घन घटा राम. कुंजवन मला श्याम दिसते, उद्धवा यमुना श्याम दिसते, आकाश श्याम दिसते, ढग तर श्याम आहे. जिकडं पखाव तिकडं श्यामच. जेत देखो तिथ श्याम मही, जिकडं पाहाव तिकडं श्यामच. माफ करा, जुने जे होऊन गेले वैकुंठवासी परमश्रद्धे तुळशीराम बापू दीक्षित, खाशा बापूजी, बागडे बाबा यांचं म्हणणं आहे, ज्ञानेश्वर माऊली भजन व्हायच्यात, कीर्तनात भैरवी येता कामा नये. विठ्ठल तेव्हा या ठिकाणी मी ती भैरवी आणली. माफ करा मला. तेव्हा जिकडं पाहावं तिकडं प्राण भये कानोमय कानो भये. कीर्तनकाराला सांगतात वेळ झाली. विठ्ठल विठ्ठल. असो 5 मिनिटं राहिली त्यांनी सांगितलं. तर मी बोललो, ज्यांच्या हृदयाला गोविंदाचा रंग लागला ते असं बोलतायत.
रंग लागला नाही ते साधक काय म्हणत असतील हो? रंगासाठी तडफडत असतील. कसे तडफडत असतील? आम्हाला तो फाल्गुन वद्य पंचमीचा रंग नको. सर्फ एक्सेल नावाची पावडर आहे, कसलाही रंग दूर, आम्हाला तुझा रंग पाहिजे. काय म्हण? लाल ना रंगाऊ मैं हरी ना रंगाऊ, अपने ही रंग में रंग दे चुनरी. ओ शाम पिया मोरी रंग दे चुनरी, रंग दे चुनरी. रंग माहित आहे तो ऐसा रंग दे के नाही 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 छूटे. धोबिया धोए चाहे ये सारी उमरी. ओ शाम पिया मोरी रंग दे. ज्ञानोबा म्हणतात माझा रंग लागायचं कुठवर? पांडुरंगी मन रंग. ही सेवा करण्याची आवड हौस पुरी व्हावी म्हणून ज्या भगवंताची सेवा करतात त्या देवतेपुढे नवस करतात. नवसिये नवसिये माझे नवसिये वो, पंढरीचे दैवते विठ्ठले नवसिये. पोट तिडकीने जर सेवा केली तर ज्या भगवंतापुढे तुम्ही सेवा करता तो भगवान चोरतो. बाप रखुमा देवे वरो विठ्ठले वो, चित्त चैतन्य चोरुनी नेले वो. विठोबा रखुमाई तुझी सेवा करीन मनोभावे हो, माझे मन गोविंदी रंगले हो. नवसिये नवसिये माझे नवसिये हो, पंढरीचे दैवते विठ्ठले नवसिये हो. माझी सेवा या समस्त सप्ताहाची जी देवता आहे त्या देवतेच्या ठिकाणीच काय करतो? अर्पण करतो. आणि असं आहे महाराज की अशा प्रकारची ही संस्था याच भागात नाही. मला तर वाटते की ज्यांना ज्यांना आळंदीच्या 4 वर्ष किंवा जिथं जिथं शिकल्यानंतर प्रावीण्य मिळालेलं आहे, विशेष काहीतरी आपल्याजवळ ज्ञान कला गुण आदी एकत्र झालेले आहेत, त्यांनी ते देण्याकरता आपल्या प्रत्येक भागामध्ये अशा प्रकारची संस्था ही काढायला पाहिजे. कारण अजून कितीतरी भाग असा आहे की ज्या भागामध्ये आदिवासी भाग असेल काय असेल जिथंपर्यंत आपण पोचलेलो नाही, तर त्या सर्वांच्यापर्यंत जाऊन हे ज्ञानोबराय तुकोबरायांचं जोग महाराजांचं कार्य हृदयापर्यंत जावं एवढंच मी काय करतो बोलतो. आणि या निमित्ताने एक अभिष्ट चिंतन या संस्थेच्या निमित्ताने करतो. धर्मे प्रीतिम सन्मतीम देवभक्तिम सत्संगाप्तिम देहि भुक्तींच मुक्तिम भावाशक्तिम चाखिलानंदमूर्ते घोरात कष्टात दुद्धरासमान नमस्ते. धर्माबद्दल प्रेम असलेले विद्यार्थी या संस्थेतून घडू दे. दुर्बुद्धीला बाजूला सरून सद्बुद्धीने संपन्न असे विद्यार्थी या संस्थेमध्ये असू दे. देवभक्तिम भगवंताचं भक्ती प्रेम हृदयामध्ये असलेले विद्यार्थी या संस्थेतून बाहेर पडत. सत्संगाप्तिम संतांची संगती त्यांना विशेषत्वाने मिळत जावं. देहे भुक्तींच मुक्तिम आणि या संस्थेतले विद्यार्थी कुठलेही विद्यार्थी असो त्यांची लौकिक परिस्थिती चांगली असेल तर ते बाहेर पडून समाजाची सेवा कराय. लौकिक संपत्ती त्यांना मिळू दे आणि त्याचबरोबर दैवी संपत्तीने त्यांना नटू दे. भावाशक्ती आणि शेवटी
ही जी आता हे असे परमश्रद्धे गुरुजींसारखे हे सगळे लोक असतात, हे त्यांना देहभान विसरून आपलं काय करतात, सेवा जगाला देत असतात. त्याप्रमाणे देहतादात्म्य विसरून ज्ञानोत्तर भक्तीचं जे आकर्षण आहे तिकडेही यांची काय व्हावी, वाटचाल व्हावी. आणि अशा प्रकारे यांच्या सेवेने सगळा भारत देशने जगाच्या बाहेर आपली ही कला, आपलं हे संस्थेचं कार्य जावं, एवढंच मी अभिष्ट चिंतन करतो. माझ्या वाणीला विराम देतो. कीर्तन ठेवणाऱ्यांचे उपकार समजणाऱ्यापैकी मी नम्र माणूस आहे. नाही कीर्तन ठेवल्यावर कोणापुढं कीर्तन करायचं, म्हणून ही कीर्तन सेवा आपण दिल्याबद्दल या 12 वर्षाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या ऋणामध्ये राहतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर जय जय महाराज